तुम्हाला जर झाडं लावण्याची आवड असेल, तुमच्या गॅलरीमध्ये अंगणात भरपूर रोपं तुम्ही लावली असतील, तर अशी 3 रोपं आहेत जी तुमच्याकडे असायलाच हवी. पण का? अहो, या 3 रोपांनी आर्थिक लाभ होतो, आरोग्य लाभतं, त्याचबरोबर इतरही अनेक फायदे होतात असं वास्तुशास्त्र सांगतं. पण कोणती आहेत ती रोपं आणि असं काय खास आहे त्या रोपांमध्ये? या रोपांचं आयुर्वेदिक महत्त्व काय? या रोपांचे कुठले उपाय तुम्हाला आर्थिक लाभ करून देतील? चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मित्रांनो, ज्या 3 रोपांबद्दल या व्हिडिओत आज आपण बोलणार आहोत त्यातलं पहिलं रोप म्हणजे कोरफडीचं रोप. चला तर आता सुरुवात करूया वास्तुशास्त्र कोरफडीबद्दल काय म्हणतंय ते जाणून घ्यायला. वास्तुशास्त्रात प्रत्येक गोष्टीत विशेष ऊर्जा असते असं सांगितलं जातं. वास्तूनुसार केवळ घरात ठेवलेल्या वस्तूच नाही तर झाडं, वनस्पतींमध्ये सुद्धा एक प्रकारची ऊर्जा असते. कधी ती ऊर्जा सकारात्मक असते तर कधी नकारात्मक. कोरफड फक्त आरोग्यासाठीच फायदेशीर आहे असं नाही, तर वास्तूमध्ये सुद्धा त्याचे विशेष लाभ आहेत. कोरफड ही एक सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारी वनस्पती आहे. तसं तर काटेरी वनस्पती कुठल्याही घरात ठेवू नये असं वास्तुशास्त्र सांगतं. त्याला अपवाद मात्र कोरफड आहे, कारण कोरफड ही तुमच्या प्रगतीमध्ये येणारे अडथळे सुद्धा दूर करते. कशी? सांगते ऐका. कोरफडीशी संबंधित काही वास्तू टिप्स आहेत, त्या तुम्ही फॉलो केल्यात तर तुमच्या घरातल्या अडचणी दूर होतात, तुमच्या प्रगतीमध्ये येणाऱ्या अडचणी सुद्धा दूर होतात. घरामध्ये कोरफड लावणं वास्तूनुसार खूपच शुभ मानलं जातं. हे रोप घरामध्ये लावल्याने सौभाग्य वाढतं. घरामध्ये यश प्राप्ती हवी असेल तर कोरफड अवश्य लावावी. कोरफडीमध्ये नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची खूप मोठी शक्ती असते. म्हणून तर जर घरात कुणाला नजर लागली असं वाटत असेल तर त्या व्यक्तीवरून 7 वेळा कोरफड फिरून ती कचऱ्यात टाकली जाते आणि याने नजर दोष जातो असं म्हणतात. आणि हे सगळं करत असताना कुठल्याही प्रकारच्या वेगळ्या मंत्राची सुद्धा आवश्यकता नसते. त्यामुळे तर हा उपाय अगदी कुणीही करू शकतं. बरं, या कोरफडीच्या रोपाला जास्त पाणी देण्याचीही गरज नसते, त्यामुळे हे झाड अगदी थोड्याशा पाण्यात आणि हवेवर जगू शकतं. म्हणूनच कोरफडीचं लहानसं रोप सुद्धा तुम्ही तुमच्या घराच्या दाराच्या चौकटीच्या वरच्या भागाला बांधलं तर घरात अशुभ शक्ती प्रवेश करत नाही, कुठलीही नकारात्मकता घरात येत नाही. त्याचबरोबर जर घरात काही वास्तुदोष असेल तर तोही निघून जातो. फक्त इतकंच नाही बरं का, पण कोरफड लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा उपयोगी आहे. कशी? घरामध्ये कोरफडीची लागवड केल्याने प्रेम, प्रगती, पैसा, पदोन्नती आणि प्रतिष्ठा सुद्धा वाढते. पण हे सगळं कधी मिळतं? तर हे रोप कोणत्या दिशेला लावलंय ते जाणून घ्या आधी. वास्तुशास्त्रानुसार प्रगतीसाठी पश्चिम दिशेला कोरफड लावणं उत्तम मानलं जातं. याशिवाय घराच्या आग्नेय कोपऱ्यातही कोरफड तुम्ही लावू शकता. त्यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल. घरातील सकारात्मक ऊर्जा वाढली की घर प्रसन्न होतं. घर प्रसन्न झालं की घरातल्यांची मनं प्रसन्न होतात आणि प्रसन्न मनामध्ये, प्रसन्न घरामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. त्याचबरोबर घरातलं वातावरण सुंदर आणि सकारात्मक बनलं तर आपलं आयुष्यही सुंदर बनतं. कोरफड घरामध्ये लावल्याने घरातील सदस्यांमध्ये परस्पर शांती राहते, प्रेम राहतं. कोरफड लावल्याने घरात धनाची आवक टिकून राहते. कोरफडीच्या वापराने आरोग्यही चांगलं राहतं. ही वनस्पती पूर्व दिशेला लावल्याने मनाला शांती मिळते. कोरफड घराच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापासून मात्र दूर ठेवा बरं का, म्हणजे घराच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यात लावू नका, त्यामुळे त्याचे अशुभ परिणाम होऊ शकतात. घराच्या बाल्कनीत किंवा बागेत कोरफडीचा गर ठेवणं वास्तुशास्त्रानुसार चांगलं असतं. त्याचा वापर केल्याने नकारात्मकता निघून जाते. कोरफड हे धन आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. त्याचा वापर केल्यास आर्थिक स्थैर्य येतं. कोरफड वनस्पतीच्या काळजीमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण त्याला आवश्यकतेपेक्षा पाणी देऊ नका. या झाडांना फारच कमी पाणी लागतं. जास्त पाणी दिल्याने याची पानं पिवळी पडतात आणि रोपाची व्यवस्थित वाढ होत नाही. मग मित्रांनो, तुमच्या घरात कोरफड आहे का? कमेंट करून सांगा की राव. आणि हो, ती कोरफड कोणत्या दिशेला ठेवली एकदा तपासून बघा. जर योग्य दिशेला नसेल तर उचला आणि योग्य दिशेला ठेवा. पण कमेंटमध्ये कोरफड आहे की नाही ते मात्र नक्की सांगा. आता वळूया दुसऱ्या झाडाकडे आणि ते आहे शमीचं झाड. तुमच्या दारात शमीचे झाड आहे का? असेल तर तुम्हाला भाग्यवानच म्हटलं पाहिजे. कसं? चला जाणून घेऊया. हिंदू संस्कृतीत शमी वृक्षाला पूजनीय मानलं जातं. याच कारणामुळे लंका विजयानंतर प्रभू श्रीरामचंद्रांनी सुद्धा या झाडाची पूजा केली होती. आणखीन एका कथेनुसार महाभारत काळात पांडवांनी अज्ञातवासामध्ये असताना शमीच्या झाडावर आपली शस्त्रास्त्र लपवली होती. अशी अनेक कारणं शमी वृक्षाचं महत्त्व आपल्याला पटवून देतात. शमी वृक्षाची निर्मिती कशी झाली याची एक पौराणिक कथा सुद्धा आहे.
मालव देशात और्व नावाचे महाज्ञानी आणि तपोनिष्ठ ऋषी राहत होते. योग सामर्थ्याने त्यांना हवी ती वस्तू मिळवता येत असे आणि त्यांनाच शमी नावाची एक मुलगी होती. धौम्य ऋषींचा मुलगा मंदार याच्याबरोबर तिचे लग्न झाले. एक दिवशी शौनक ऋषींकडे हे जोडपे जात असताना वाटेत त्यांना महागणपत्य भृशुंडी मुनींचा आश्रम लागला. त्यांच्या भालप्रदेशावर गणपतीच्या कृपाप्रसादाने सोंड वाढली होती. ती पाहून या दाम्पत्याला हसू आले. त्यामुळे संतापलेल्या ऋषींनी त्यांना शाप दिला आणि त्यामुळे हे दोघेही वृक्ष झाले. पुढे त्यांची ही अवस्था लक्षात आल्यानंतर शमीचे वडील और्व ऋषी आणि शौनक ऋषी यांनी घोर तपश्चर्या करून गणरायास प्रसन्न करून घेतले. शमी आणि मंदार यांना मानव देह देण्याची देवाकडे प्रार्थना केली. परंतु भृशुंडी हा आपला परमभक्त असल्याने त्याला दुखावणे बरे नाही असे मानून गणपती बाप्पाने शमी आणि मंदार यांची कीर्ती दिवंगत होईल, लोक त्यांची पूजा करतील असा वर दिला. शौनक ऋषी या वरावर संतुष्ट झाले. पण और्व ऋषी जे शमीचे वडील होते ते शमी वृक्षात प्रवेश करून त्यात अग्निरूपाने राहू लागले. म्हणून तर शमी वृक्षाला अग्निगर्भा शमी असं सुद्धा म्हटलं जातं. शमीच्या समिधा होमासाठी आवश्यक असतात. त्यांच्या घर्षणातून अग्नी निर्माण होतो. गणपती बाप्पाला सुद्धा शमीपत्र प्रिय आहेत, त्यामुळेच त्यांच्या पूजेत ती नेहमी असावीत असं सांगितलं जातं. मंडळी, शमी हा राजस्थानचा राज्य वृक्ष आहे. राजस्थानातील बिश्नोई समाजासाठी तर हा वृक्ष कल्पवृक्षच आहे. तिथे त्याला खेजडी असं नाव आहे. संस्कृत शास्त्रीय ग्रंथांमध्ये शमीला विशेष महत्व मिळालेलं दिसून येतं. आयुर्वेदात शमीचे ठळक औषधी गुणधर्म सुद्धा सांगितलेले आहेत. मग त्यामध्ये व्रण भरून येण्यासाठी, रक्ताभिसरण सुधारण्यासाठी तसेच दाह शमवण्यासाठी शमीचा उपयोग होतो. इतकेच नाही तर शमीची फुले गर्भपात अवरोधक आहेत. शमीच्या गळून पडणाऱ्या सालींचे पीठ तयार करून त्याच्या भाकरी सुद्धा केल्या जातात. मंडळी, ज्योतिषशास्त्राचा विचार केल्यास ज्योतिषशास्त्रामध्ये एकूण 9 ग्रह सांगण्यात आले आहेत आणि त्यामध्ये शनिदेव हे न्यायाधीश आहेत. कुंडलीमध्ये शनीच्या स्थितीचा आपल्यावर थेट प्रभाव पडतो. हा ग्रह एखाद्या व्यक्तीसाठी अशुभ झाल्यास त्याला भाग्याची साथ मिळत नाही आणि त्यामुळे घरात अडचणींची सुरुवात होते असे मानले जाते. आणि म्हणूनच शनी दोष दूर करण्यासाठी शमीच्या झाडाचे उपाय केल्याने लाभ होतो असे सांगण्यात येते. तुम्हाला जर शनिदोषाचा प्रभाव कमी करण्याची इच्छा असेल तर प्रत्येक शनिवारी शनीला शमीच्या झाडाची पाने अर्पण करावीत. या उपायाने शनिदेव लवकर प्रसन्न होतात आणि अडचणी दूर करतात असं मानलं जातं. ज्यांच्या दारात शमी वृक्ष असतो त्यांना कधीही वास्तुदोष होत नाही. घराच्या उत्तर पूर्व दिशेला शमीचं झाड तुम्ही लावू शकता. कोणत्याही शुभ दिवशी हे झाड घरामध्ये लावावं आणि नियमितपणे पूजा करावी. या उपायाने शनी दोषातून नक्की मुक्ती मिळते असे सांगितले जाते. तर मंडळी, असा हा बहुगुणी शमी वृक्ष तुमच्या दारात आहे का? असेल तर तो किती वर्षांपासून आहे? हे सगळं आमच्या सोबत कमेंट बॉक्स मध्ये नक्की शेअर करा आणि या बाबतीतला तुमचा अनुभव कसा आहे हे सुद्धा सांगा. आता बोलूया तिसऱ्या झाडाबद्दल. मित्रांनो, हे जे झाड आहे ते प्रत्यक्ष प्रथमेशाचं म्हणजेच गणपतीचं एक स्वरूप आहे असं म्हटलं जातं. या झाडाचं नाव आहे पांढरी रुई. याला काही जण मंदार वृक्ष असं सुद्धा म्हणतात. असं हे पांढऱ्या रुईचं झाड आपण आपल्या घराजवळ नक्की लावावं, कारण या रुईच्या झाडामध्ये गणपती बाप्पाचा वास असतो असं म्हटलं जातं. गणपती बाप्पा हे 64 कलांचे अधिपती आहेत, विघ्नहर्ता आहेत. त्यामुळेच कष्टाळू आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांना गणपती बाप्पा नेहमीच चांगलं फळ देतात. त्याचबरोबर या पांढऱ्या रुईच्या झाडाची जशी आपण गणपती बाप्पाची पूजा करतो त्या प्रकारे पूजा सुद्धा करत जा. जशी तुम्ही तुळशीची पूजा करता तशीच पांढऱ्या रुईच्या झाडाची सुद्धा पूजा करावी. त्यामुळे सुद्धा घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. शास्त्र असं सांगतं की कपभर दूध आपण पांढऱ्या रुईच्या झाडाला अर्पण करावं. ज्या लोकांना ही गोष्ट करणे शक्य नसेल अशा लोकांनी शुद्ध पाणी घ्यावं, त्यामध्ये काही दुधाचे थेंब टाकावे आणि असं दूध मिश्रित पाणी रुईच्या झाडाला अर्पण करावं. श्रद्धापूर्वक असं दूध रुईच्या झाडाला अर्पण केलं तर आपली मनोकामना नक्कीच पूर्ण होते. सलग 11 वर्ष जर आपण पांढऱ्या रुईच्या झाडाला न चुकता रोज दूध अर्पण केलं, त्याची पूजा केली तर झाडाच्या मुळ्यांमध्ये श्री गणेश प्रकट होतात असं सुद्धा म्हटलं जातं.
त्यामुळे तुमच्या घरावर कुठल्याही प्रकारचं संकट आलं तर गणपती बाप्पा तुमचं रक्षण करतो. चमत्कारिक अनुभव तुम्हाला आयुष्यामध्ये येतात. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी तुम्ही एखादं महत्वाचं काम करण्यासाठी बाहेर पडणार असाल त्यावेळी या झाडाचं एक फूल खिशामध्ये ठेवा. जे काम करण्यासाठी तुम्ही जाणार असाल ते काम नक्कीच पूर्ण होतं अशी सुद्धा श्रद्धा आहे. या रुईच्या फुलाचा महिमा पुढे अजून वाढवण्यासाठी तुम्ही तुळशीचं एक पान सुद्धा या फुलाबरोबर आपल्या खिशात ठेवू शकता. त्यामुळे सुद्धा तुमची कामं निर्विघ्नपणे पार पडतील. कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला तुमच्या कामामध्ये येणार नाही. जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये पैशांची आवक वाढवायची असेल तर तुम्ही ज्या ठिकाणी तुमच्या मौल्यवान वस्तू ठेवता, तुमचे पैसे ठेवता, त्या ठिकाणी रुईचं फूल आणि तुळशीचं पान नित्यनियमाने ठेवा. तुमच्या तिजोरीमध्ये रोजच्या रोज असं रुईचं एक फूल आणि तुळशीचं एक पान ठेवल्याने तुमच्या उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ होईल, तुमची आर्थिक स्थिती सुधारेल असं म्हटलं जातं. पण रोजच्या रोज हे पान आणि फूल बदला. सुकलेलं पान आणि सुकलेलं फूल तिजोरीमध्ये चुकूनही ठेवू नका. मग मंडळी, तुमच्या अंगणात रुईचं झाड आहे का? असल्यास कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.